ताकदवंत लढत या मैदानाच्या आत पाहायला मिळेल. बॅकफूट वरती आले होते. खरं तर कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज होती यष्टांच्या मागे. इथनं आपण पाहतात यष्टीरक्षक नक्की चुका करतायत. राहुल होते यांच्याकडे मात्र चूक झाली. खरं तर राहुलकडनं ह्या चुका आम्हाला देखील अपेक्षित नव्हत्या, परंतु कॅच थोडीशी कठीण होती. लाईन मात्र आला होता, परंतु बॅटची एज लागल्यानंतर अगदी चेंडूची दिशा बदलली होती आणि खरं तर तिथे जजमेंट राहुलचं चुकलं. नशीब ऑन आहे फलंदाजांचं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहता टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू. सध्या ते पण पाहतात अगदी लेग टर्न करण्यात आलं, लेग कट केलं या चेंडूला. खरं तर चांगली गोलंदाजी करत असताना सुमितला पण पाहता आपल्या टीमसाठी खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतात समोरच्या टीमला थांबवून ठेवलंय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू सातत्याने पाहतात. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू. अजून एक निर्धाव चेंडू. मागील 2 चेंडू मात्र डॉट आलेत आणि सध्या तरी आपण पाहतात चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी व्हावी यात जागतिक आणि ज्वलंत उदाहरण सध्या सुमित देतोय. शेवटचा बॉल आहे इथे, फटका फसलाय. झेलची संधी, मिड विकेटला खेळाडू पोहोचतायत आणि शेवटच्या मुवमेंटला व्हॉट अ कॅच. 2 खेळाडूंचा ताळमेळ, दोघांचं कॉम्बिनेशन या ठिकाणी अप्रतिम राहिलंय. कदाचित मी दोघांचंही कौतुक करेन. अंतर मात्र लांबचं होतं, गाठलं, चेंडूला स्पर्श झाला आणि तदनंतर अगदी बॅकअप साठी आलेला खेळाडू हर्ष कौतुक. बॉलवरती नजर होती, बॉलला पकडलंय आणि इथनं पण पाहतात शेवटच्या चेंडूवरती पण पाहतात फलंदाजाला बाद केलंय. पहिल्या षटकामध्ये पण पाहतात गोलंदाजी करत असताना एकविरा हायवे दिवे संघाचे पण पाहतात चांगले गोलंदाजी राहिले. पहिल्याच ओव्हरमध्ये एक धक्का देखील लागला. बॅटिंग करत असताना गावदेवी वेहळे बी संघाला एक धक्का नक्कीच तब्बल 3 धावा देखील फक्त या ठिकाणी खर्च केल्यात. 3 धावा असताना मात्र पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना आपण पाहता खरं तर गावदेवी वेहळे बी संघाला सुरुवात थोडीशी डगमगत. खरं तर या एकाच ओव्हरमध्ये या दोन्ही सलामी वीरांना चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 धावा. षटक क्रमांक 2. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहता पियुष आलेत. भरपूर चांगली ही स्पर्धा, खरं तर नामांकित ही स्पर्धा, सर्वांच्या चर्चेला असणारी ही स्पर्धा आपण पाहता. खरं तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मात्र ही स्पर्धा ऑर्गनाइज केली आहे. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक आणि याचा शेवटचा अंतिम दिवस आहे. खरं तर भरपूर चांगले सामने आतापर्यंत पाहायला मिळालेत मैदानाच्या आत. आज अंतिम दिवस, सुपर हिट दिवस पाहायला मिळेल तुम्हाला. खरं तर नक्की जसं मात्र अंतिम टप्प्यामध्ये येऊ तेवढ्याच संकेत चांगले तुम्हाला मागच्या या मैदानावरती पाहायला मिळतील. खरं तर आज सर्व संघांचं आम्ही कौतुक करू, कारण की सर्व संघ वेळेवरती हजर आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मागील चेंडूवरती एक धाव आली, सिंगलच्या मदतीने 4 धावा. अवे फ्रॉम दी बॉडी, बॅट्समन पासून दूर होता. आता पंचांचा इशारा वाईटचा आलाय. इट इज अ वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळेल. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी वेहळे संघाला. गावदेवी वेहळे बी विरुद्ध एकविरा हायवे दिवे बी या 2 संघांच्या दरम्यान ही मॅच. खरं तर गावदेवी वेहळे संघाला वाईट कार्ड एंट्री मिळाली आहे आणि एंट्री मिळालेल्या संधीचं नक्कीच सोनं करावं लागेल. संधी निर्माण आहे, परंतु संधीचं सोनं देखील निर्माण करणं तेवढंच महत्वाचं आहे. इथे हा चेंडू सोडून दिलाय. खरं तर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू ऑफ कटर पाहायला मिळालाय. गोलंदाज पियुषच्या माध्यमातून मागील षटकामध्ये लेग कटर पाहिले, परंतु या षटकात ऑफ कटर. चांगला चेंडू होता, डॉट बॉल आलाय. कौतुक केलं जाईल या ठिकाणी गोलंदाजी करत असताना एकवीर हायवे दिवे बी संघाचं. आताचा बॉल पुन्हा पाहावा लागेल. यशपंचांचा इशारा आता मात्र वाईटचा आलाय. भरपूर बाहेरच्या दिशेने हा चेंडू वळण घेताना पाहायला मिळालाय. एक अवांतर धाव मिळेल. अवांतरच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या धावफलकावरती. पहिल्या षटकात 3 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये मागील 2 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. सध्या तरी बॅटिंग करत असताना आपण पाहता गावदेवी वेहळे बी संघाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. चांगली गोलंदाजी.
यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढलाय, अगदी मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, परंतु डीप मध्ये आपण पाहता थोड्या चुका झाल्या आणि लगेचच 2 धावा देखील पूर्ण केल्यात. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये, याचं उदाहरण मात्र मागील चेंडूवरती पाहिलं. तुम्ही चूक कराल, समोरचा संघ लगेच त्या चुकांवरती भरणा काढण्यासाठी सज्ज असतो आणि जिथे एक धाव होती तिथे 2 धावा बनवल्या गेल्यात. गुड कॉलिंग, चांगला कॉन्टेस्ट दोघांमध्ये, दोन्ही फलंदाजांमध्ये. खरं तर एका बाजूला नयन आणि त्यांच्या समवेत कैबलला पाहता शॉर्ट ऑफ लेन बॉल पूल केला या ठिकाणी, अगदी टॅप केलंय. खरं तर अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये आणि गल्ली क्रिकेटमध्ये आपण ज्या प्रकारे चेंडू टॅप करतो त्या प्रकारचा हा फटका फलंदाज नयनच्या बॅटमधून. तर यानंतर होणारी नेक्स्ट मॅच साई विहान बोरुपाडा विरुद्ध गावदेवी वेळे ए संघ. तर या दोन्ही टीमचे कर्णधार, दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस द्यायचा आहे. फटका सुंदर आहे, लॉंग ऑन ला आपण पाहता खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट, दुसराचा प्रयत्न, धोक्याची धाव ठरू शकते, परंतु या ठिकाणी थ्रो थोडासा वाईड आलाय. जर का ॲक्युरेट थ्रो आला असता तर कदाचित विकेट देखील मिळवली असती. नक्कीच सर, मैदान आपण पाहता बाउंड्री भरपूर लांब आहे, परंतु सध्या तरी सिंगल आणि डबल वरती सध्या तरी नियंत्रण करत असताना गावदेवी वेहळे बी संघाला आपण पाहता चांगला खेळ आहे त्यांचा. गेम प्लॅनिंग मात्र चांगली पाहायला मिळते. बाउंड्री लाईन भरपूर लांब आहे, परंतु सध्या तरी सिंगल आणि डबल वरती इथे आपण पाहतात कॉन्सन्ट्रेट करत असताना, नियंत्रण करत असताना सिंगल डबल वरती. शॉर्ट ऑफ लेन बॉल आहे, हुक केलाय, फटका सुंदर आहे बॅटच्या स्लॉट मध्ये, अगदी या ठिकाणी बघा गॅप मध्ये बॉल. खरं तर फाईन लेग, सीमारेषा पलीकडे, पंचांचा इशारा, एक टप्पा घेत चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार. चेक. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपण देतोय जयेश पाटील मॅन ऑफ द मॅच आहेत. बॅटिंग करताना 25 धावा आणि गोलंदाजी करताना एक सफलता अर्जित केली. सन्मान्य श्रीमान प्रवीणजी पाटील साहेबांच्या, समीर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड जयेश पाटील, अतिशय नेत्रदीपक बॅटिंग पाहायला मिळाली, अष्टपैलू कामगिरी खरं तर जयेश पाटील यांची पाहायला मिळाली आणि तेच आहेत मॅन ऑफ द मॅच. विशेष सन्मान आपण करतोय. सुमित कुमार केवणे दिवे या संघाचे पुरस्कर्ते आणि भिवंडी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार सन्माननीय बाळामामा म्हात्रे यांचे कट्टर समर्थक श्रीमान प्रवीणजी पाटील साहेब आणि प्रवीणजी पाटील साहेबांचा विशेष सन्मान आपण इथे करतोय. समीर पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. सुमित कुमार केवणे दिवे या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि भिवंडी लोकसभा क्षेत्राचे सन्माननीय खासदार बाळामामा म्हात्रे यांचे निकटवर्ती आणि कट्टर समर्थक सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. अगदी वस्त्र अलंकार दिला जातोय, त्यासोबत रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट दिली जाते. श्रीमान सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती सन्मान केला जातोय. तर आपण पाहतोय आपल्या मुख्य मंचावरती खेळाडू जयेश पाटील उपस्थित आहेत. उत्कृष्ट मातीची विकेट बनवण्यामध्ये अतिशय त्यांचा हातखंड आहे, तरबेज त्याच्यामध्ये आहेत आणि कोच देखील आहेत, खेळाडूंना प्रशिक्षण देखील देतात. ते जयेश पाटील साहेब आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे आपण करतोय मुख्य मंचावरती. मी विनंती करतोय या ठिकाणी आदेश पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आणि पीटीचे टीचर देखील आहेत, फिटनेसवरून बऱ्याच गोष्टी लक्षात येतात जयेश सर, त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. ज्यावेळेस लॉफ्ट केलाय बॉल हवेमध्ये तर उंच गेलाय क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली झेल टिपतील, सफलता आली आहे आणि आपण सन्मान्य श्रीमान जयेश पाटील साहेबांचा विशेष सन्मान करतोय. व्यक्ती एक परंतु कला अनेक आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. जयेश पाटील साहेब खरं तर क्रिकेटचे कोच देखील आहेत, पीटीचे शिक्षक देखील आहेत आणि मातीची विकेट बनवण्यामध्ये देखील त्यांचा हातखंड आहे. म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि अष्टपैलू कामगिरी देखील केली आहे पाठीमागच्या मॅचमध्ये. जयेश पाटील मॅन ऑफ द मॅच देखील होते आणि आता त्यांचा सन्मान आपण करतोय. आदेश पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे प्रणेते आहेत, मुख्य आयोजक त्यांच्या शुभ हस्ते आपण जयेश पाटील यांचा विशेष सन्मान करतोय.
हा विशेष सन्मान इथे संपन्न होतोय. जयेश पाटील यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती आदेश पाटील साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. नाव हो टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच सर. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. खरं तर तिसरं षटक सुरू आहे आणि पहिल्याच बॉलवरती खरं तर विकेट आलाय. खरं तर नयन यांना परतावा लागलं. फटका सुंदर होता परंतु ताकद थोडी कमी पडली. सेकंड बॉल शॉर्ट प्लेन बॉल. पुन्हा एकदा फटका फसलाय. जेलची संधी. इथे कदाचित गोलंदाज आणि यष्टिरक्षकामध्ये कॉलिंग नव्हती. इथे देखील या चेंडूवरती विकेट मिळू शकली असते परंतु दोघांमध्ये कॉलिंग नव्हती. आय कॉन्टॅक्ट होणं महत्वाचं होतं. परंतु इथे आपण पाहतात सध्या तरी फलंदाज आपण पाहता भारतला इथे संधी मिळते. पुन्हा एकदा झेल ड्रॉप झाल्यानंतर एक धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 16 धावा धावफलकावरती. मागील 2 षटकांमध्ये 15 धावा पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या. सुमितनं 3 धावा खर्च केला. 1 विकेट त्यानं मिळवला परंतु सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकामध्ये पियुषनं देखील चांगली गोलंदाजी केली परंतु त्याच्याही ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्यात. परंतु या षटकात सध्या तरी विकेटनं सुरुवात केली गोलंदाजाने. वेगवान चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू खरं तर सन्मान देण्यास भाग पडलं. क्रिकेटमध्ये नक्कीच दोनच गोष्टींना सन्मान दिलं जातं. एक तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना एक सन्मान दिलं जातं आणि खरं तर परफेक्ट यॉर्करला इथे सन्मान दिल्यास भाग पडलं. या चेंडूवरती एक धाव आली आहे. सिंगलच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना गावदेवी वेहळे बी संघाला लक्षात ठेवावं लागेल की 4 षटकामध्ये किमान 35 ते 40 धावा बनवाव्या लागतील. रिवर्सचा प्रयत्न परंतु इथे प्लम्प झालेत. अगदी LBWच्या माध्यमातून फलंदाजा परतावा लागेल. मागील चेंडूवरती आपण पाहता जीवनदान मिळालं होतं परंतु जीवनदानाचा फायदा जास्त उचलू शकता आला नाहीये. परतावं लागेल भारत यांना LBWच्या विकेट माध्यमातून फलंदाज बाद. धक्का तिसरा टीम बॅटिंग करत असताना गावदेवी वेहले बी संघाला. तर टेंभोली गावचे क्रिकेट फॅन सन्मान्य पुष्पा इथे आहेत आणि नाईटला कुठेही असतात ते स्पर्धेला. नाईट किंग आहेत पुष्पा. झुकेगा नाही साला आणि त्यांचा आपण सन्मान करतोय. टेंभोली गावचे त्यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल. क्रिश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. पुष्पा पुढचा बॉल फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल चाललाय. डीप मध्ये लॉंग ऑफचे खेळाडू बॉलच्या दिशेने गेलेत. 2 धाव्यांचा प्रयत्न आणि अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत सर. यस यस कंटिन्यू प्रसाद. नक्कीच सध्या तरी आपण पाहतात गावदेवी वेहळे बी संघाला मैदानाच्या आत विकेट आल्यानंतर सातत्याने सिंगल आणि डबलवरती नियंत्रण करत असताना चांगला क्रिकेट मात्र या टीमच्या वतीने खेळला जातोय परंतु दुसऱ्या बाजूने विकेट सुद्धा येत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू सरळ पॅडवरती आलाय. खरं तर हलकीशी अपील जरूर झाली परंतु पंचाचा लगे इशारा आलाय की हा चेंडू ज्येष्ठांना मिस करणार होता आणि या चेंडूवरती मात्र कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. हा चेंडू आपण पाहता डॉट आलाय. षटक क्रमांक 3 संपला आणि सुंदर गोलंदाजी याही षटकामध्ये हर्ष यांची राहिली आहे. खरं तर हर्षनं गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावा खर्च केला आणि 2 विकेट त्यानं या मॅचमध्ये मिळवलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर खरं तर बॅटिंग करत असताना गावदेवी वेहळे बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 19 या धावफलकावरती. आता शेवटचं आणि अंतिम षटक शिल्लक आहे मैदानाच्या आत आणि शेवटच्या षटकात आता सध्या तरी मित्रमंडळ गावदेवी वेहळे बी संघाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. किमान या शेवटच्या षटकात 10 ते 12 किंवा 15 धावा येणं महत्वाचं राहील कारण की एकविरा हायवे दिवे बी संघ देखील एक मोठा संघ आहे. अगदी या परिसरामध्ये आलेल्या सर्वच मात्र अगदी जेवढेही संघ आहेत ते सर्व दादा संघ आहेत. अगदी भिवंडीचं क्रिकेट मात्र उंचावलं गेलंय मागील काही वर्षांमध्ये. नक्की चांगला क्रिकेट मात्र भिवंडीमध्ये देखील आम्ही पाहिलंय आणि आज सर्वच संघांचं कौतुक होतोय. टॉससाठी या विनंती आहे. साई विहान बोरपाडा आणि
गावदेवी वेहळे दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉससाठी यायचे. साई विहान बोरपाडा आणि गावदेवी वेहळे संघ आपण त्वरित टॉससाठी या. पुढचा बॉल डेड बॉल आहे. षटक क्रमांक 14 गोलंदाज करण आले बॉलिंग मार्क वरती. करण नक्कीच त्याच्या मी तर म्हणेन नावातच रन आहेत, परंतु रनांची लूट करावी लागेल मैदानाच्या. पहिलाच बॉल अगदी या ठिकाणी गुडलँड स्पॉटचा चेंडू होता. खरं तर टप्पा पडल्यानंतर सबबनी डिलिव्हरी. अगदी बॅटरला असं वाटलं की या ठिकाणी उचली घेणारा हा चेंडू राहील, परंतु बॅट्समनचा जजमेंट इथे चुकीचा राहिलाय, तो म्हणजेच कैवल यांचा. अगदी कैवल सलामीला आले, त्यांच्या बॅटमॅनचा जरूर एक चौकार आला, परंतु तदनंतर मात्र तरी शांत पाहायला दिसलेत. खरं तर आता मैदानात कैवलला बॅटची ताकद दाखवावी लागेल, परंतु सध्या तरी करण चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. खरं तर अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन पासून हा चेंडू दूर होता. चांगली गोलंदाजी. जेव्हा जेव्हा बॅटर आक्रमक राहतात तेव्हा सातत्याने गोलंदाज बॅट्समन पासून दूर गोलंदाजी करतात. चांगली गोलंदाजी करणची. लव फुल टॉस होता, परंतु या ठिकाणी आपण पाहता वेग देखील कमी होतं, परंतु या ठिकाणी चांगली गोलंदाजी. अगदी बॅट्समनचा मी तर म्हणेन टान्स ओळखला या ठिकाणी करणनं. नक्कीच करणला माहिती होतं इथे केवळ सध्या तरी अटॅकिंग मूडमध्ये आहेत आणि तदनंतर एखादा फसवा चेंडू फेकावा. आणि खरं तर करणनं तो फसवा चेंडू फेकलाय मैदानाच्या आत आणि त्या चेंडूवरती एक धाव आली आहे. 20 धावा धावफलकावरती. ऑन साइडला मोठा फटका. क्रिकेटच्या खेळातला सर्वात सेफ शॉट, परंतु खेळाडू पोहोचलेत. दोन्ही खेळाडूंचं कौतुक, एकमेकांना सांभाळण्यासाठी आलेत आणि या ठिकाणी आपण पाहता लॉंगॉनच्या खेळाडूंना कॅच टिपलाय. तिथे हर्ष होते आणि हर्षनं मात्र कॅच टिपलाय. फलंदाज बाद. धक्का या ठिकाणी चौथा लागतोय. सर्वेश बॅक टू द पवेलियन. सध्या तरी गावदेवी वेहले बी संघाचा नक्कीच खेळ थोडासा डगमगलाय, कारण की धावा होत नाहीयेत मैदानाच्या आत. फटका सुंदर होता, परंतु शेवटच्या मोमेंटला खेळाडू पोहोचले. खेळाडूचं हे कौतुक त्या ठिकाणी केलं हर्षचं. अगदी वेगानं आले, चेंडूवरती नजर ठेवली आणि तदनंतर बॉडी बॅलन्स सांभाळलं बाउंड्री लाईनवरती आणि तदनंतर मात्र कॅच कॅरी केली. चांगला जजमेंट होता हर्ष, त्याचं हे कौतुक. सफल झाले. फटका सुंदर आहे. बॅटच्या रेडार मध्ये टक्क साबाजाने बॉल जाईल सरळ स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या इनिंगचा हा पहिला धमाका षटकार. वरती शेवटचा बॉल. खरं तर या ठिकाणी नक्कीच करण यांचा आपण पाहिलं थोडासा मी तर म्हणेन रिदम चुकलं आणि तदनंतर स्वतःला थांबवलंय. जेव्हा जेव्हा गोलंदाजांचा रिदम चुकतो तेव्हा नक्कीच गोलंदाजाने थांबणं महत्वाचं असतं, कारण की जेव्हा तुमचा रिदम चुकतो, तुम्ही बॉल टाकता तेव्हा एक त्या चेंडूवरती किमान चांगला धावा देखील येऊ शकतात. परंतु या ठिकाणी बॅटची एज आणि तदनंतर फर्स्ट स्लिपमध्ये कॅच कॅरी केली. फलंदाज बाद. या ठिकाणी षटक संपलंय चौथं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी वेहले बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे तब्बल 26 धावा आणि 27 धावसंख्येचं एक माफक आव्हान उभा केलं आहे, तो म्हणजे एकविरा हायवे दिवे बी संघाच्या समोर. 24 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज. तर चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कर्णधार आपण मुख्य व्यासपीठावरती जॉईन व्हायचं आहे. त्या ठिकाणी टॉस केलं जाईल. आपण दोन्ही टीमच्या कर्णधारांना इन्व्हाइट करूयात. गावदेवी वेहले ए संघ आणि साई विहान बोरपाडा. तर चला दोन्ही टीमच्या कर्णधार आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हायचे. तिथे आमचे साथी समालोचक नक्कीच जॉईंट आहेत. तुषार शिंदे सर. चला गावदेवी वेळे ए आणि साई विहान बोरपाडा विनंती, दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला टॉससाठी या.
टॉससाठी त्वरित या. साई विहान बोरपाडा आणि गावदेवी वेळे हे दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित टॉससाठी याचे जास्त विलंब लावू नका. ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. शेड्यूल आपलं विलंबाने सुरू आहे. बॅटर मैदानावरती पाठवा विनंती आहे. जास्ती विलंब लावू नका. बॅटर आपण त्वरित मैदानावरती पाठवायचेत. ऑनगोईंग मॅच. दादा 5 वाजलेत. तुम्हाला विनंती आहे आपण बॅटर त्वरित लवकर मैदानावरती पाठवायचेत. चला ऑनगोईंग मॅच मध्ये बॅटर आपण त्वरित मैदानावरती पाठवायचेत विनंती आहे. चला साई विहान बोरपाडा संघाचे संघनायक दाखल झालेत. गावदेवी वेळे ए संघाचे संघनायक देखील दाखल झालेत. विनंती आपण त्वरित मंचावरती या. गावदेवी वेळे ए गावदेवी वेळे ए संघाचे संघनायक आपण या मंचावरती. टॉस केला जाईल. ऑनगोईंग मॅच. बॅटर मैदानावरती उतरा विनंती आहे. जास्ती विलंब लावू नका. उजेड आहे तोपर्यंत आणखी एखादी मॅच झाली पाहिजे याची नोंद आपण करून घ्या. ही सेकंड इनिंग आणि आणखी एखादी मॅच पूर्ण झाली पाहिजे याची नोंद आपण करून घ्या. सन्माननीय समीरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. विनंती आपण या. वीर तानाजीचा कॉल होता आणि वीर तानाजी ॲज इट इज झाले. बोरपाडा संघाने टॉस जिंकला. निर्णय आपण सांगायचा आहे. फिल्डिंग. तर फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण काय घेतलात? फिल्डिंग का घेतली? तर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता वेळे संघाचा? क्षेत्ररक्षणच असता. आता बॅटिंग करायची किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगाल स्पर्धेच्या? खूपच सुंदर आयोजन आहे आणि मानायला लागेल त्यांना. प्रथमतःच आयोजन केलं आहे त्यांनी, पण एकदम मस्त आयोजन केलं आहे. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे. केल्या संधी दिली त्याबद्दल थँक्यू. एका वाक्यात उत्तरे द्या. दिली. चल हरकत नाही. या ठिकाणी बोरपाडा संघाने टॉस जिंकला आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील. ऑनगोईंग मॅच सुरू आहे. तिथे लक्ष आहे प्रसाद 27 धावांचे टार्गेट आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपण बदल करणार आहोत. प्रसाद सर आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचे. येस मॅच ऑन आपण करूयात. पहिला षटक गोलंदाज साजन आणि साजनचा स्वागत मात्र धमाकेदार झालंय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती हा प्रतिम फटका. बॉल जातोय सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावर सीमा पार. 6 धावा षटकार.
फटका लागलाय तो म्हणजेच एकविरा हायवे दिवे बी संघाला सफल झाले. फटका सुंदर आहे. बॅटच्या रेडर मध्ये हा चेंडू आलाय. बॅटच्या लाईन मध्ये बॉल आला आणि तदनंतर बॉल जाईल सरळ फाईनल क्षेत्रामध्ये. एका टप्प्यावरती सीमा पार 4 धावा चौकार. परंतु इथनं कठीण परिश्रम घ्यावे लागतील. अफाट मेहनत घ्यावी लागेल. चांगली फिल्डिंग तुम्हाला करावी लागेल. नक्कीच या ठिकाणी वादत खरं तर गावदेवी वेले या संघाकडे गोलंदाज राजन देखील होते. एक हॅलो यस नक्कीच राजा होते. नक्कीच एक चांगले गोलंदाज आहेत. परंतु या ठिकाणी पाहता गॅप मध्ये बॉल फटका सुंदर रे आणि बॉलला पाठवले सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमा पार 4 धावा. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 21 धावा. सामना जिंकण्यासाठी आता फक्त 6 धावा संख्येची गरज आहे. इथे फटका चांगला आहे. फक्त चॉप केलंय. फक्त टॅप केला आणि तदनंतर हा बॉल चाललाय सरळ पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला. या चेंडूवरती एक सिंगल. हॅलो थँक्यू सर. आपण जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मागील 3 बॉलवरती 3 सिंगल आल्यात. खरं तर सिंगलने देखील धावा जिंकू नक्कीच हा डाव जिंकू शकतो. मॅच आपल्या बाजूने येऊ शकते. आता फक्त 3 धावा संख्येची गरज. इथे फटका सुंदर आहे परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. याही चेंडूवरती एक सिंगल मिळेल
सध्या तरी ज्या खेळाची गरज आहे तो खेळ मैदानामध्ये होतोय. अगदी कॅल्क्युलेट क्रिकेट पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना एकवीरा हायवे दिवे बी संघाच्या वतीने सिंगलच्या मदतीने 25 धावांचा सामना जिंकण्यासाठी फक्त 2 धावा संख्येची गरज आहे. सफल झालाय, क्रॉस बॅटेड, बॅटचा संपर्क आहे आणि बॉल चालला सरळ अगदी लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावा सामना जिंकलाय तो म्हणजेच बॅटिंग करत असताना एकवीरा हायवे दिवे बी संघाने